रिक्षा टॅक्सी चालकाच्या मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी शिकण्यास मुदतवाढीबाबत उद्या निर्णय. संघटनांनी मागितली 6 महिन्यांची मुदत. मराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपून घेऊ नका. राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात पोलिसात तक्रार. भाईंदर पाड्यामध्ये सरनाईकांनी जमीन बळकावल्याचा आरोप. भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यात. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ उद्या दिल्ली दौऱ्यावर. हायकमांड मधील नेत्यांची भेट घेणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत के.सी. वेणुगोपाल आणि सकपाळ यांच्यामध्ये चर्चा होणार. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करा आणि विधान परिषदेवर जा. उपमुख्यमंत्री शिंदेंची बच्चू कडूंना ऑफर. पक्ष विलिनीकरणाबद्दल कडूंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, तर कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका. केम नाव बदलाऐवजी सुविधांवर भर द्या. किशोरी पेडणेकरांची मागणी. ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं रुग्णालय नावावरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणं आवश्यक. पेडणेकरांची भूमिका. आमदार संजय गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. बिंदू चौकात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. तर उद्या रोहित पवार गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात. डबा रुळावरून घसरला. कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. बीएमसीच्या के पूर्वच्या वॉर्ड अधिकारी विक्रोळी पोलिसांच्या अटकेत. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा नितीन शुक्लांवर आरोप. उद्या कोर्टात हजर करणार. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं. राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान. आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी. अकोला, वर्धा आणि अमरावतीत सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा 46.2 अंशांवर. तर चंद्रपूर, नागपूर 44.8 तापमानाची नोंद. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जगातील 100 सर्वात जास्त शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात. बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा.